कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला। हा सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। अभ्युदय ज्ञान की उडान ही सांस्कृतिक कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती। प्राचीन ज्ञान परंपरा आणि आधुनिक भविष्य यांच्यात सेतू निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रयत गीत आणि स्वागत गीताने उपस्थितांना प्रफुल्लित केले। लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या जीवनावर आधारित स्वरचित गीत सादर करून वातावरण भारावून टाकले। यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य गायन आणि नाट्यविष्काराने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले। यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शाळेचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शाळेच्या वार्षिक मासिकाचे प्रकाशन करण्यात आले। प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांनी शाळेच्या वार्षिक प्रगती अहवालाचे वाचन केले। यावेळी इयत्ता 10वीतील प्रथम 5 विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला। आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर आणि चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षणाला पर्याय नाही, त्यामुळे मन लावून अभ्यास करा आणि लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे नाव जगभर पोहोचवा असे आवाहन केले। खेळामध्ये, कलेमध्ये, विविध क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी हे फक्त नुसतं राज्यस्तरावर नसून देशस्तरावर इंटरनॅशनल स्कूलवरती सुद्धा गेलेले आहेत। इतकी बक्षिसांचं वाटप आम्ही केलं की त्या कुलकर्णी सरांना बक्षीसं रिपोर्ट वाटताना दम लागला होता। इतका मोठा माणूस, इतकं तब्येतीने चांगला असून सुद्धा सारखी म्हणजे 100-150 बक्षिसं त्यांनी आता इथं वाचली आणि चांगली महत्त्वाची अशी बक्षीस ती आहेत की ज्या बक्षिसांमुळं आपल्या स्कूलचं नाव हे राष्ट्रीय स्तरावर आज गेलेले आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पण त्याचा भागसुद्धा घेऊन विद्यार्थ्यांना त्याच सोयी सुविधासुद्धा देत आहोत। मला आनंद आहे की माझ्या नावानं सुरू झालेले स्कूल आणि या 75 वर्षामध्ये आपण अतिशय कालच आपल्याकडे इथं स्टेट बोर्डाचं आणखीन एक ॲन्युअल फंक्शन झालं। आज आपलं CBSEचं होत आहे आणि एकंदरीत संस्थेमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी आपल्याला मानाचं स्थान आपल्या स्कूलला मिळत आहे। हे स्कूल जे आहे, या स्कूलचे शिक्षक वर्ग जो आहे त्यांना सातारच्या स्कूलमध्ये सातारच्या आपल्या इंग्लिश माध्यमामध्ये जेव्हा इंटरव्ह्यू घेतले जातात तेव्हा इथले लोक बोलवले जातात। याच्यावरून आपल्याला दिसेल की इतकी मोठी रयत शिक्षण संस्था पण त्याच्यामध्ये आपल्या शाखेला फार मोठा मान सन्मान मिळतो आहे। आणि तो मान सन्मान कशामुळं? आपल्या स्कूल चांगलं चाललं आहे, आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती आणि एकंदर शाळेची प्रगती याच्यामध्ये तो मिळत आहे। तो अधिक भरपूर उंचीवर जावं। आमदार प्रशांत ठाकूर त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की आपल्याला ही अपेक्षा आहे की आमच्या संस्थेच्या शाखेच्या आणि आपल्या तुमच्या प्रयत्नांमुळं सहकार्यानं ही स्कूल आपल्याला आणखीन चांगलं राज्यातील उत्तम स्कूल म्हणून प्रसिद्धि से येईल तशा सर्टिफिकेट मिळाले। हम देख रहे हैं एयरपोर्ट हमारे नज़दीक में खुल चुका है। कई सारे अपॉर्चुनिटीज़ के द्वार हमारे लिए खुल रहे हैं। हम देखते हैं कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हर बार कहते हैं कि हम हर बार आने वाले हमारे चैलेंजेस को हम लोग अपॉर्चुनिटीज़ में अगर कन्वर्ट कर पाए तो हम हर बार यहाँ पर कामयाबी हासिल कर सकते हैं। आज जब इंटरनेशनल एयरपोर्ट आने वाले समय में यहाँ पर एक्टिवेट होगा तो उस वक्त इंटरनेशनल यहाँ पर फील्ड का इंडस्ट्री आएगा। उस इंडस्ट्री में जो लोग अपने इंडस्ट्री के लिए नए सिरे से उसमें यंग ब्लड को यहाँ पर अपॉर्चुनिटी देने की कोशिश करेंगे तो वो जानना चाहेंगे कि क्या हम जिसे अपॉर्चुनिटी देना चाहते हैं इज ही कॉन्फिडेंट इनफ, इज ही स्ट्रॉन्ग इनफ टू टैकल ऑल सॉर्ट ऑफ प्रेशर्स। तो उस वक्त हमारे ये सारे यंग अचीवर्स हर फील्ड में बिना किसी प्रेशर में आए अपना बेस्ट परफॉर्मेंस दे पाए
और इसके लिए मैं समझता हूँ स्कूल लेवल का, कॉलेज लेवल का परफॉर्मेंस उनके हर अगले स्टेप का यहाँ पर बेंचमार्क प्रस्थापित करेगा। आने वाले समय में हम सब लोग मिलकर ऐसा एनवायरनमेंट हमारे स्कूल के बच्चों को दे, इसमें एज अ पेरेंट, एज अ गार्डियन आपका भी उतना ही एक्टिव पार्टिसिपेशन ज़रूरी है जितना आप स्कूल से एक्सपेक्ट करते हैं। आने वाले समय में स्कूल अपने लेवल पर कहीं पीछे नहीं हटेगा। मुझे पूरा विश्वास है कि पेरेंट्स भी अपने बच्चों को इस कंपटीशन से जूझने के लिए हरदम स्कूल के साथ में मिलकर बने रहकर हमारे इस यंग जनरेशन को ऊंचाई की तरफ जाने का यहाँ पर हर मौका मिले इसका प्रयास करते रहेंगे। या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, ॲडव्होकेट आशाताई भगत, नगरसेवक प्रदीप भगत, नगरसेवक दिलीप पाटील, नगरसेविका कुसुम म्हात्रे, CKT विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, किरण सुतार, निशा नायक, स्वप्नाली म्हात्रे, मुक्ता खटावकर, प्रशांत बुक्कावार, मीना देशमुख, बाळासाहेब कारंडे यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।